So good morning. चला येते समोर आलं. हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या. सो कॅशबुकचा प्रॉब्लेम परत एकदा करणार आहे आपण. समोर प्रॉब्लेम आहे तुमचा. रेकॉर्ड द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन कॅशबुक ऑफ मेसर्स कमल ट्रेडर्स फॉर द मंथ ऑफ जुलै 2018. कॅश इन हँड 2000 and balance in bank current account 8000. So we have to prepare 2 column cash book. Again फॉर्मॅट आहे तुमच्या समोर. फॉर्मॅटमध्ये आधी काय काय लिहायचं ते बघूयात. काय दिले आपल्याला? मेसर्स कमल ट्रेडर्स. मग इकडे वरती काय लिहायचं? इथे वरती लिहायचं in the books of Kamal Traders. ओके, आपण काय करतोय बेटा? वी आर प्रिपेअरिंग कॅश बुक. ब्रॅकेटमध्ये लिहायचं 2 column. Now why 2 column? का 2 columns? कारण त्याच्यामध्ये 2 स्पेसिफिक कॉलम्स आहेत. ते काय आहेत ते बघूयात आता. व्हॉट आर द कॉलम्स नेम्स? फर्स्ट इज डेट. ही जी डेबिटची साईड आहे ती आहे तुमची रिसिट्स. त्याला नावायचं आर नंबर म्हणजे रिसिट नंबर. नंतरचा कॉलम आहे LF. हा आहे कॅश. हा आहे बँक. आठवणीने रुपीजचं साईन लिहायचं. आठवणीने रुपीजचं साईन लिहायचं. समजलंय? मिडलला तुमच्या सेंटरला डबल लाईन आहे बघा. सापड ना. द नेक्स्ट कॉलम इज डेट. ही जी बाजू आहे त्याला म्हणायचं आहे पेमेंट्स. पेमेंटच्या इथं असतो V नंबर. V नंबर म्हणजे वाउचर नंबर. देन LF कॅश, त्याला रुपीज, आणि बँक त्याला रुपीज. अकाउंटच्या टॉपला वरती डेबिट आणि क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. These are the basic things which you have to keep in mind while preparing cash book 2 column. तुम्हाला सगळ्या कॉलम्सची नावं व्यवस्थित माहिती पाहिजे. नावं व्यवस्थित माहिती नसली तर मग तुम्हालाच प्रॉब्लेम येणार. चलो लेट अस स्टार्ट. आहे 100% लक्ष? मी समोर प्रॉब्लेम घेतोय. तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हॉट आय हॅव टोल्ड यू फर्स्ट डे. कायम प्रॉब्लेम करताना तुम्हाला आधी जर्नल एंट्रीज करता आल्या पाहिजे. यू मस्ट बी एबल टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज ऑफ द गिवन प्रॉब्लेम. सो दिस इज द गिवन प्रॉब्लेम. आपण त्याच्या बाजूलाच त्याच्या जर्नल एंट्रीज करूया. आय विल मिनिमाइज इट. पहिलीच एंट्री आहे. मी थोडं वर्ण लिहितो त्या एंट्री. पहिली एंट्री आहे कॅश सेल्स. बोला बरं ओरली. कॅश सेल्स म्हणजे काय? सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. व्हॉट हॅपन्स? वी हॅव सोल्ड द गुड्स अँड कॅश इज कमिंग इन. सो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. मंथ कुठला आहे बेटा? जुलै आहे ना. जुलै 2018. सो फर्स्ट आधी या डेटच्या कॉलमला लिहायचं
जुलै 2018. इकडे पण डेटला लिहायचं जुलै 2000. समजलं. आता आपण आत्ताच एंट्री म्हटलं, काय म्हटलं, कॅश अकाउंट डेबिट. पण आधी प्रॉब्लेमच्या वरती इन द डार्क ब्लॅक लाईन दे हॅव गिवन कॅश इन हँड अँड बँक बॅलन्स. सापडला. कॅश इन हँड अँड बँक बॅलन्स म्हणजे ते ओपनिंग बॅलन्स आहेत ना. मग 1 तारखेला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सांगा कॅश किती आहे? 2000. बँकेचा बॅलन्स किती आहे? 8000. कळलं. आपण दोन्ही कॉलम्स एकाच वेळेला प्रिपेअर केलेत म्हणून याला काय म्हणायचं, 2 कॉलम. कळलं. आत्ताच आपण एंट्री म्हणलं 3 तारखेला. काय एंट्री म्हटलं आपण? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. म्हणजे डेबिटला लिहिणार ना. डेबिटला काय लिहायचं? टू सेल्स अकाउंट. सांगा अमाऊंट सांगा. 2300. 2300. अतिशय अमाऊंट्स काळजीपूर्वक एकाखाली एक लिहायच्या. एकाखाली एक लिहिलं ना तर तुम्हाला टोटल्स घ्यायला सोपं जातं. समजलंय. चलो लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. बोला, वाचा नेक्स्ट एंट्री. Purchase goods and amount paid by check. Now what is the meaning of this? We have purchased goods and the amount is paid by. Check. आता purchase account and bank account. Purchase account and. Bank account. चला रूल्स. आपण रूल्स कायम डिस्कस करायचे. वी हॅव टू डिस्कस ऑलवेज द रूल्स. बोला. परचेस केले म्हणजे काय? परचेस इज युअर नॉमिनल अकाउंट. Nominal. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट. To bank account. व्हेरी गुड. टू बँक अकाउंट. कुठे येणार? क्रेडिटला येणार. तारीख सांग बेटा. 5. 5th ला लिहायचं बाय परचेसेस अकाउंट. बोला कुठे लिहिणार? बँकेमध्ये. किती अमाऊंट आहे सांगा? 6000. 6000. काय डाऊट आहे का? नाही. क्लिअर आहे? नक्की 100%. चल नेक्स्ट वन. वाचा पुढचं. Cash sales. परत तीच एंट्री आली. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. डेट सांगा. 8. काय लिहायचं? टू Sales. सेल्स अकाउंट. 10,000. कुठे लिहायचं? कॅशला लिहायचे 10,000. समजलंय. वाचा पुढे. Paid general expenses. पेड जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस. पेड मीन्स कॅश इज गोइंग आउट. कॅश इज गोइंग आउट. सो बोला एंट्री. Expenses account. जनरल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट To cash टू account. कॅश अकाउंट. म्हणजे कुठे लिहिणार? कॅशच्या क्रेडिटला. डेट सांग बेटा. 12. 12. काय लिहायचं? बाय जनरल एक्सपेन्सेस अकाउंट. कॅशला लिहायचं. बोल अमाऊंट. 700. 700. बँकेला डॅश. चला वाचा पुढे. Sold goods and amount received by check and deposited into bank. व्हेरी इम्पॉर्टंट एंट्री. चेक मिळालाय आणि चेक त्याच दिवशी डिपॉझिट केलाय. सो आपण एंट्री कुठे करणार? बँकेला. अरे कळलं का नाही? एंट्री कुठे करणार बेटा? बँकेला. मग एंट्री काय येणार? सेल झाला म्हणजे गुड्स आर गोइंग आउट. दॅट मीन्स सेल्स इज आवर इन्कम. मग इन्कम म्हणल्यावरती सेल्सला काय येणार? Debit. क्रेडिट. सेल्सला काय येणार? क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट टू सेल्स. डेट काय? 15. मग 15th ला डेबिटला लिहायचं टू सेल्स अकाउंट. सांगा अमाऊंट. 20,000. 20,000 मी बँकेला लिहिले. कळलं ना. कारण चेक मिळालाय. द चेक इज रिसिव्ड अँड इट इज डिपॉझिटेड ऑन द सेम डेट. त्याच डेटला डिपॉझिट केलाय. नेक्स्ट वन. वाचा. Purchase motor car and paid by check. इझी आहे. बोला 2 अकाउंट सांगा पटकन. Purchases account debited to bank account. मोटर कार अकाउंट डेबिट टू बँक.
मोटर कार आलं ना. हा आले. परचेसेस कधी घेतो आपण? परचेसेस कधी घेतो? गुड्स असल्यावर. बरोबर आहे ना. मग काय येणार? मोटर कार अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. टू बँक म्हटलं म्हणजे क्रेडिटला लिहायचं आहे. 18th बाय मोटर कार. बोला किती अमाऊंट आहे? 15,000. 15,000. समजलं नक्की? चला वाचा पुढे. Check received from Mronal deposited into bank. आता इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण चेक मृणालकडनं कधी मिळाला आहे आपल्याला माहिती नाही आहे. बरं ठीक आहे. समजा तो मागच्या मंथमधला चेक असेल आणि तो आत्ता डिपॉझिट केला आहे आपण, कारण अमाऊंट वेगळी दिली ना त्याला बेटा. कळलं? मग ही एंट्री काय असती? कॉन्ट्रा एंट्री. आठवते का नाही? काय एंट्री असती? कॉन्ट्रा एंट्री. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कॉन्ट्रा एंट्री काय केलं आपण? बँकेत डिपॉझिट केला म्हणजे एंट्री काय करणार? बँक अकाउंट डेबिट टू कॅश. मग इथे डेट सांगा. 20. आपण काय म्हणलं? बँक अकाउंट डेबिट टू कॅश. टू कॅश म्हणजे डेबिटला लिहायचं टू कॅश, LFला C, त्याला गोल करायचा. बँकेत डिपॉझिट केला आहे. कितीचा चेक आहे बेटा? 10,000. समजला? सेम क्रेडिटला लिहायचं बाय बँक अकाउंट, LFला C आणि कॅशला लिहायचे 10,000 डॅश. समजलं? समजलं नक्की? कॉन्ट्रा एंट्री कधी? कॉन्ट्रा एंट्री कधी? डेबिटला आणि क्रेडिटला दोन्हीकडे येईल तेव्हा त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणायची. समजलं? नेक्स्ट चला. कॅश सेल्स. चला बोला, सोपा प्रॉब्लेम आहे हा. बोला. कॅश सेल्स एंट्री अगं 3 वेळा झाली आता. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. डेट सांगा. 22. काय लिहायचं इथे? टू सेल्स. बोला कुठे लिहिणार? कॅशला. अमाऊंट सांग. 7,000. किती? 7,000. 7,000. वाचा पुढे. Mronal's check returned. हां, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मी आधी त्याच्या काही एंट्री करतो. बघा इकडे मी लिहितो आहे ते जे रफ वर्क जे मी समजवणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. समजा फर्स्ट एंट्री मी बघा काय लिहितो आहे? मृणाल गिव अस चेक. आता हा मागच्या मंथमध्ये दिला होता. कळतंय? मागच्या मंथमध्ये दिला होता तो चेक मिळाला. आपण त्याची एंट्री काय करणार? तुम्हाला मी समजवलं होतं बघा. फर्स्ट वी पोस्ट दिस एंट्री टू कॅश अकाउंट. कुठे करणार? कॅश अकाउंट डेबिट टू मृणाल अकाउंट. हे कळलं का? बोला. आठवतंय का? मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. समजा तुमच्यातल्या कुणीतरी चेक दिला तर मॅडम तुम्हाला काय देतात? कॅश रिसीट देतात. आठवतं ना? म्हणजे व्हॉट वी शो ॲट दॅट टाईम? वी शो दॅट वी हॅव रिसीव्ड द कॅश. आम्ही काय दाखवतो? कॅश मिळाली म्हणून ती एंट्री केली. हा चेक म्हणून मी लिहितोय, अगदी डिटेल लिहितोय. चेक गिवन बाय मृणाल डिपॉझिटेड इन बँक. बरोबर आहे? काय केला? मृणालने जो चेक दिला तो कुठे डिपॉझिट केला? बँकेत डिपॉझिट केला. म्हणून एंट्री आपण त्याची कॉन्ट्रा एंट्री केली आत्ता 20 तारखेला. आठवत आहे का नाही? काय एंट्री केली आपण? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे काय? बघा मी दाखवतो. जे कॅशला इकडं डेबिट होतं ते कॅशला इकडं क्रेडिट पडलं. म्हणजे जो चेक आला होता तो डिपॉझिट झाला. अरे कळलं का? कळलं का?
आता हा चेक ते काय म्हणतात 25th डेटला जो मृणालनी चेक दिला होता तो डिसऑनर्ड झाला म्हणजे पास नाही झाला, बाउन्स झाला. बरोबर आहे. चेक ऑफ मृणाल डिसऑनर्ड म्हणजे तो परत आला. मग आता मला सांगा, आपण बँकेत भरला त्यावेळेला केलं बँक अकाउंट डेबिट टू कॅश. कळलं? बरोबर आहे का? कारण आपण कॅश डिपॉझिट केल्यासारखं दाखवलं ते. नाव व्हेरी इम्पॉर्टंट, बँकेत पैसे आले का नाही? पास झालाच नाही म्हणजे नाही आले. मग मगाशी जे बँकेला आपण डेबिट टाकलं होतं ते आता बँकेला क्रेडिट येणार हे पक्क झालं. अरे नक्की ना बेटा? मग आता डेबिट कुणाला टाकणार? व्हेरी गुड. मग आता येणार मृणाल अकाउंट डेबिट टू बँक. कसा? इथे मृणालला आपण क्रेडिट कधी टाकलं होतं? जेव्हा तिच्याकडनं पैसे आले, पण तिच्याकडचे पैसे म्हणजे तो चेक पास झालाच नाही, म्हणजे परत आपल्याला वी हॅव टू रिसीव द मनी फ्रॉम हर. तिच्याकडनं पैसे येणे म्हणून आपण परत मृणालला काय केलं बेटा? डेबिट टाकलं. म्हणजे आता एंट्री काय येणार? मृणाल अकाउंट डेबिट टू बँक. म्हणजे इथे क्रेडिटला लिहायचं, डेट सांग. 25. क्रेडिटला लिहायचं बाय मृणाल अकाउंट. कितीचा चेक होता? 10,000चा. कुठे लिहितोय बघा मी? बँक कॉलमला लिहिला. अरे कळलं का? नक्की? चला नेक्स्ट वाचा. पेड रेंट सोपं आहे. पेड टेलिफोन एक्सपेन्सेस सोपं आहे. चला बोला. पेड रेंट कसं आहे? काही नाही दिलं म्हणजे कॅश. पेड टेलिफोन एक्सपेन्सेस कसे आहेत? बाय चेक म्हटलं आहे. चला बोला, एंट्री बोला आधी. पेड रेंट. हां बरोबर आहे, बोला ना एंट्री. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. किती डेट आहे? 28. काय लिहायचं? बाय रेंट. बोला किती अमाऊंट आहे? 2000. आणि काय डेट आहे पुढची? 29ला बाय टेलिफोन. टेलिफोन बिल का काय? टेलिफोन एक्सपेन्सेस. ते चेकनी दिले. किती अमाऊंट आहे? 500. समजलं का? सगळ्यांना कळलं का बेटा? वाचा पुढे. कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स. पर्सनल यूज म्हणजे बोला, एंट्री बोला. बँकेतनं कॅश काढली, एंट्री बोला. अरे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक बाय ड्रॉइंग्स. बोला किती अमाऊंट आहे बेटा? 2000. कुठे लिहिणार? बँकेला. 2000 कुठे लिहिणार? बँकेला. समजलं का? नक्की. आता मी काय करतोय बघा, समोर आहे तुमचा प्रॉब्लेम. बघा समोर सगळा दिसतोय. आता त्या सगळ्या अमाऊंट्स तुमच्या दिसत नाही आहेत, त्यामुळे मला थोडंसं वर खाली त्याची मुवमेंट करावी लागेल. करू आपण. आहे लक्ष? आता मी टोटल्स घेणार आहे. बघा लक्ष द्या. मी काय करतोय, मी इथे या 30 डेट जी 30 आहे ना त्याच्या खाली एक लाईन सोडून मी रेश होतो. बघा कळलं का बेटा? समजलं? इकडे पण जे 30 डेट आहे त्याच्या खाली एक लाईन सोडून मी रेश होतो. बिकॉज ऑन द लास्ट लाईन आय हॅव टू राईट द बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक. मला शेवटच्या डेटला काय लिहायचं आहे? कॅश आणि बँकेचा बॅलन्स लिहायचा आहे. कुठला मंथ आहे हा? जुलै. जुलैची लास्ट डेट काय असते बेटा? 1. जून 30 असतो. बरोबर आहे ना? मग जुलैची लास्ट डेट काय आहे? 31. मग 31ला आपल्याला बॅलन्सेस लिहायचे आहेत, म्हणून लास्ट डेट 31 लिहिली. कळलं? आता इकडे बघा, इकडे किती आहेत बघा? हे 30,000 आहेत आणि वरती 8 आहे.
38 आहे ना. क्रेडिटला बघा बरं किती आहेत. 10 15 म्हणजे 25 25 प्लस 6 26 26 आणि 2 28. 28 500 आणि इकडे किती आहे 38 आहे. आठवत आहे का नाही. हो. इकडे 38 आहे तिकडे 28 500 आहे म्हणजे तिकडे कमी आहे ना. हा. म्हणजे कुठली साईड जास्त आहे बेटा. डेबिट साईड जास्त आहे. बरोबर आहे. मी बँकेचं पाहिलं ना. बँकेच्या डेबिटची टोटल किती आहे 38,000. थांब मी एक काम करतो मी त्याला बारीक करतो छोटा करतो मी त्याला म्हणजे ते तुम्हाला दिसायला सोपं जाईल. नाही ती गडबड होईल मला वाटतं. ते काय होईल कॉलम्समध्ये त्या अमाऊंट यायच्या नाहीत. त्या बाहेर गेल्या ना. त्या क्लब नाही होणार आता. ते नुसतं पेज बारीक होईल. 38 कळलं तुम्हाला नक्की. बघा इकडे वरती 8,000 2,000 10,000 38 झाले सापडला. आता डेबिट साईड याची बघा बँकेची सॉरी कॅश. कॅश बघा 7,000 आणि ते वरती 4,000 आहे. 7 + 4 11 11 + 10 21 म्हणजे 21,300. कळलं का. $21,300. समजलंय नक्की. आता काय करायचं बेटा सेम टोटल्स इकडे क्रेडिटला लिहायच्या. आता आज एक नवीन पार्ट शिकवणार आहे मी तुम्हाला. वी आर गोइंग टू लर्न सबट्रॅक्शन फ्रॉम ॲडिशन. म्हणजे काय ॲडिशन करता करता तुम्हाला सबट्रॅक्ट कसं करायचं हे शिकवणार आहे. काय होतं आधी काय तुम्हाला आधी ते समजलं पाहिजे काय असतं. बघा इथे डेबिट साईड जास्त आहे म्हणजे आपण डेबिटची टोटल घेणार. कळतंय. डेबिट साईड जास्त आहे म्हणजे आपण डेबिटची टोटल घेणार. एक मिनिट. डेबिट साईड जास्त आहे म्हणून आपण डेबिटची टोटल घेऊन ती टोटल क्रेडिटला टाकतो आणि क्रेडिटच्या अमाऊंट्स त्यातनं मायनस करतो. आता कसं करायचं नीट बघा. क्रेडिटला किती अमाऊंट आहेत बघा. मी थोडंसं मूव्ह करतो. कॅशमध्ये बघू आधी. कॅशमध्ये 700 आहे 10,000 आहे आणि 2,000 आहे. सापडलं का नाही. मग आता आपण ॲडिशनमधनं सबट्रॅक्शन करणार आहे. बघा आधी लास्ट 2 0 दिसत आहेत का बघा तुम्हाला. दिसत आहेत. मग मी इथे काय केलं लास्ट 2 0 लिहिले. आता माझा कितवा आकडा चालला आहे थर्डमध्ये तिथे काय दिसतोय बघा 7. खाली किती आहे 3. पुढे जायचं पुढे 7 मध्ये किती प्लस केल्यावरती 13 येतील. 7 प्लस 6. व्हेरी गुड. 7 + 6 13. काय डाऊट आहे का. 13 कळलं ना. कॅरी ओव्हर 1 कॅरी ओव्हर 1 13 म्हणलं ना आपण. 1 लक्षात ठेवा. आता 1 + 2 3. खाली किती आहे 1 आहे. 3 मध्ये किती ॲड केल्यावरती 11 येतील. 3 + 8 11. व्हेरी गुड. अरे कळलं का नाही. 3 + 8 11. 11 म्हटलं आपण म्हणजे कॅरी ओव्हर 1. 1 + 1 2. खाली 2च आहे. झाला बॅलन्स 8,600. इतकं सोपं आहे. अरे गेलं का सोपं. काय लिहायचं त्याला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि त्याला छानपैकी स्टार करायचा. कारण आपण बॅलन्सिंग फिगर्सला काय करणार आहे स्टार करणार आहे. गॉट इट. सेम बँकेचं बघायचं आहे बेटा. बँकेचं बघा लास्ट 2 0 दिसत आहेत बघा तुम्हाला. दिसत आहेत. सो लास्ट 2 0 लिहिले. चला वाचा. थर्ड 5 आहे ना. बोला 5 + 5 10. कळलं का नाही. कॅरी ओव्हर 1. कितवा आकडा चाललाय आता 4th. लक्ष पाहिजे. 6 + that 1
7 प्लस 5, 7 प्लस 5, अगं 7 प्लस 5 12, काय करती? 7 प्लस 5 12, 12 प्लस 2 14, खाली किती आहे? 8, 14 प्लस 4, समजलं का नाही? 14 प्लस 4 18, कळलं ना? कॅरी ओव्हर 1 आहे ना लक्षात? आता तो 15,000चा 1, 10,000चा 1, म्हणजे 1 1 2 झाला आणि तो एक 1 3, खाली 3च आहे, म्हणजे बॅलन्स आला 4,500. किती बॅलन्स आला? 4,500. समजला? असा तुमचा सगळा प्रॉब्लेम समोर आहे. कळला नक्की? 100%? ओके. मागचे आन्सर्स जरा चेक करा.